एक नवीन व्हिडिओ आता सध्या घेऊन आलो होतो मित्रांनो. सध्या सैनिक शाळापाशी नवीन जे ट्रॅक घेऊन येणारी जी ट्रेन आहे ती या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं नगरच्या रेल्वे स्थानकावरती सध्या ट्रेन उभा होती. तर आज मित्रांनो 29 तारीख आहे. तर आज जवळपास मित्रांनो या ठिकाणी ट्रेन आलेली सैनिक शाळेपाशी. तर मित्रांनो डबल इंजिनवाली ही ट्रेन आलेली मित्रांनो. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सैनिक शाळेच्या थोडंसं पहिले अर्धा किलोमीटर पहिले जी पहिली ट्रेन आली ती पूर्ण खाली झाली. आता मित्रांनो ही नवीन ट्रॅक घेऊन येणारी जी ट्रेन आहे बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत पूर्ण खाली होणार आहे मित्रांनो. कारण की आता ही जी ट्रेन आहे एकदम शेवटची ट्रेन आहे. कारण की बीड ते नगर येणारी शेवटची ट्रेन आहे. ज्या टायमिंगला बार्शी रोडवरचा जो पूल कंप्लीट होईल त्यानंतर मित्रांनो खाली वडवणीकडे जाणाऱ्या नवीन ट्रॅक बसवण्याचं काम करणार आहे मित्रांनो. तोपर्यंत आपण ट्रेन बघूया मित्रांनो. एक कशा पद्धतीने ट्रॅक घेऊन ह्याच्या अगोदर दाखवल्यात तरी पण आपण एकदा बघूया कशा पद्धतीने ट्रॅक आहेत आणि किती मीटरचे आहेत आणि आता कोणते नवीन काही अपडेट काही आले का त्याच्यामध्ये ते पण आपण पाहूया. पाहू शकतोय समोर मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता सध्या सैनिकी शाळेपाशी मित्रांनो ट्रेन उभा आहे आणि या ठिकाणी पाहू शकतोय आपण जे बीडच्या आसपास जे राहणारे रहिवासी आहेत ते या ठिकाणी ट्रेन पाहण्यासाठी अतिशय म्हणजे या ठिकाणी आवर्जून बघायला येत आहेत मित्रांनो. कारण की बीड नगरीमध्ये ट्रेनचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. बीड रेल्वे स्थानकापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती हे रेल्वे स्थानक आहे. तर मित्रांनो समोरच या ठिकाणी जर बघितलं हा पाहू शकतो आपण जिओचा पंप आहे आणि समोरच सैनिक विद्यालय मित्रांनो. हे जे आहे सैनिक विद्यालय तिथूनच सध्या ही या ठिकाणी ट्रेन आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी बघितलं तर आपण समोरून पाहू शकतो मित्रांनो रोडवरती गाड्या लावून या ठिकाणी या ठिकाणचे जे रहिवासी या ठिकाणी जे बीड नगरीचे जे लोक आहेत या ठिकाणी ट्रेन पाहण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी येत आहेत. आणि समोरच आपण पाहू शकतो मित्रांनो एक ट्रेन सोबत फोटो घेताना या ठिकाणचे पूर्ण रहिवासी असे या ठिकाणी फोटो घेतात मित्रांनो. कारण की या ठिकाण बघितलं तर सगळ्यांच्या ह्याच्यावरती एकच आनंद आहे की बाबा आता ट्रेन आपल्या बीडमध्ये आली आहे. फायनली मित्रांनो बीडमध्ये ट्रेन आलेली आणि या ठिकाणी बघू शकतोय एक खूप असा आनंद या ठिकाणी बीडच्या जनतेचा आहे. पाहू शकतोय समोर मित्रांनो 100 द्या मग पहिले. नाही 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 नका नका 100 द्या पहिले. पेट्रोल 100 गेले माझे. नाही तर नका करू. नाही नाही 100 काढून मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण की ही ट्रेन मित्रांनो आपल्या शिरापूर गावापाशी खाली झाली मित्रांनो. तर तीच ट्रेन पुन्हा छत्तीसगडवरून पुन्हा डबल भरून आलेली मित्रांनो. कारण की डबल इंजिनवाली ही ट्रेन आहे. आणि असं बघितलं मित्रांनो कारण डबल इंजिन आहे आता ते काय त्यांचा हॉर्स पॉवर कमी असेल काय जे काय असेल ते असेल. पण मित्रांनो मागचं जे रॅक आहे ते रॅक जवळपास सेमच आहे मित्रांनो. कारण की जे ट्रॅक असते मित्रांनो ती ट्रॅक सेमच आहे. पाहू शकतो समोर आपण हे 2 इंजिन ह्या ट्रेनला आहेत. मित्रांनो सैनिकी शाळेपाशी ही सध्या ट्रेन उभा आहे आणि इथूनच आपण सध्या व्हिडिओ काढत आहोत मित्रांनो.
मित्रांनो, समोर आपण पाहू शकतोय या ठिकाणी अशा चेअर्स या परिसरामध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहू शकतोय टॉयलेट पण आहे मित्रांनो. कारण की हे टॉयलेटची अवस्था पाहू शकतो आपण. एक असं मध्ये घाण अशी झालेली आहे. समोरचे काय पाईप, पाण्याचे पाईप आहेत, कशाचे पाईप आहेत तरी सांगता येणार नाही आपल्याला. पाहू शकतो आपण या ठिकाणी समोर ट्रॅक घेऊन मागे रॅक आहे मित्रांनो. रॅक वरती सध्या म्हणजे 3 पॅनल पडलेले आहेत मित्रांनो. पाहतोय समोर आपण या ठिकाणी आता बघितलं मित्रांनो ट्रॅक. मित्रांनो, या ठिकाणी जर ट्रॅक बघितलं तर ट्रॅक त्याच आहेत सेल कंपनीच्या मित्रांनो. कारण की जवळपास ह्या रॅकमध्ये 60 पॅनल आलेत मित्रांनो. कारण की 260 मीटरचा एक ट्रॅक असते, असे 60 ट्रॅक ह्या ट्रेनमध्ये आलेले आहेत. तर जवळपास आता जर पकडलं तर 1 किलोमीटर वरती म्हणजे ज्या जय भवानी हॉटेलपाशी मागच्या वेळेस जी ट्रेन खाली झाली तिथून मित्रांनो जवळपास एक जी ट्रॅक असते ती जवळपास इथपर्यंत टाकण्यात आलेली. म्हणजे माझ्या अंदाजे पकडलं तर एक 260 मीटर तिथून पुढे ट्रेन आलेली. आता जवळपास वरच्या वर जर बघितलं मित्रांनो 260 पैकी जवळपास 3च ट्रॅक. मित्रांनो, पाहू शकतोय फायनली मी आता वरच्या बाजूला आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक आहेत ते मित्रांनो. आपण समोर पाहू शकतोय 3च ट्रॅक अशा वरी आहेत. आपल्या वरच्या ट्रॅक पाहू शकतोय आपण समोर अशा 3च ट्रॅक राहिले, तर बाकीचे ट्रॅक खाली गेले आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण हे कशा पद्धतीने या ठिकाणी खाली ट्रॅक केलं जातं हे समोरच आपण पाहतोय. या ठिकाणी ही एक ट्रॅक इथपर्यंत आलेली आहे मित्रांनो आणि पुढे एक आहे मित्रांनो, ते पण आपण बघूया पुढं. आता मी थोडस मित्रांनो मी आता थोडस पुढे आलेलो आहे आणि पाहू शकतोय समोर मित्रांनो मी सध्या ट्रेनवरती आहे उभा आणि समोरच आपण समोर पाहतोय मित्रांनो हा नगर हायवे मित्रांनो. समोर हा इंडियन ऑइल पेट्रोल पंप मित्रांनो, राजमुद्रा हॉटेल. आणि या साईडला मित्रांनो मुर्शिदपूर फाटा आहे. मुर्शिदपूर फाटा आणि समोरच मित्रांनो या ठिकाणी बीडकडे चालली मित्रांनो ही ट्रेन. अतिशय डोंगराळ भागामधून मित्रांनो ही बीड रेल्वे जाणार आहे. पाहू शकतो मित्रांनो आपण मागे आता ट्रॅक हातरत हातरत ट्रेन आता बीडच्या दिशेने निघाली मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर बीड शहरातले रहिवासी या ठिकाणी ट्रेन पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात मित्रांनो. या ठिकाणी खूप चेहऱ्यावरती सगळ्या बीडच्या जनतेच्या आनंद दिसत आहे मित्रांनो. सगळे येतात आणि रेल्वेसोबत एक आपला सेल्फी असेल किंवा फोटो असेल आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि ट्रेन बघतात मित्रांनो. कारण की खूप जुनं, खूप वर्षापूर्वीचं स्वप्न आहे मित्रांनो बीड रेल्वेचं. तर आता स्वप्न हे संपुष्टात आले, संपुष्टामध्ये
आता स्वप्न हे साकार झाले सगळ्या बीड जिल्ह्याचं आणि बीडला ट्रेन सुरू झाली मित्रांनो. ट्रेन सुरू व्हायला किती बी अडथळे आले असले तरी चालेल, पण मित्रांनो फायनली ट्रेन बीडमध्ये आली आहे. तर लवकरच परळीपर्यंत पण मित्रांनो हे काम पूर्ण होणार आहे. कारण की माझ्या अंदाजे मला तरी असं वाटतंय 26 जानेवारीपर्यंत बीडवरून नवगण रात्रीपर्यंत ट्रायल होणार आहे. कारण की मित्रांनो आज आहे 29 तारीख, सॉरी 30 तारीख आहे मित्रांनो आज. आणि आज वेगनवाडी ते नवगण रात्रीपर्यंत CRS टेस्टिंग पण झाली मित्रांनो. ताशी 120 किलोमीटरनी धावणारी ट्रेन मित्रांनो आज या ठिकाणी धावली मित्रांनो. नवगण रात्रीपर्यंत रेल्वेचं जे इंजिन असते ते मित्रांनो तो तिथपर्यंत आलेलं आहे. फायनली मित्रांनो पुन्हा एकदा मी ट्रेनच्या समोर आलेलो आणि तुम्हाला पुन्हा एकदा ट्रेन दाखवतोय. पाहिलं मित्रांनो समोर आत्ताच पाहिलं आपण या ठिकाणी ट्रेन आलती आणि त्याचा व्हिडिओ आपण बघितला. तुम्हाला ट्रॅक पण दाखवला मित्रांनो, रेल्वेचं इंजिन पण दाखवलं, पटरी पण दाखवल्या, सगळ्यात जे आहेत ते मित्रांनो. आता ही ट्रेन मित्रांनो उद्या किंवा परवा या ठिकाणून जाईल मित्रांनो. तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती मी शक्यतो लाईव्हच करणार आहे. कारण की ज्या टायमिंगला ट्रॅक हातात हातात ट्रेन पुढे चलते त्या टायमिंगला आपण तो व्हिडिओ लाईव्ह करणार आहोत. आणि मित्रांनो लवकरच भेटूया पुन्हा डबल नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो एक. आणि तोपर्यंत सगळ्यांना बाय.